नमस्कार मंडळी. झी मराठी वाहिनीवरील शिवा या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोचलं आहे. या मालिकेत अशा काही घडामोडी घडणार आहेत ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. शिवाच्या वेगळेपणाची लाज न बाळगता त्याला समाजासमोर सन्मानाने समोर आणण्यास सीताई ठरवते. या निमित्ताने शिवा आणि सीताईच्या नात्याचा नवीन अध्याय सुरू होणार आहे. शिवा सीताईला स्वतः करत असलेल्या सगळ्या गोष्टी शिकवायला लागते. शिट्टी कशी वाजवायची, बाईक कशी चालवायची, तिखट जेवण कसं खायचं, अशा अनेक गोष्टी शिवा सीताईला शिकवते. सीताई या नव्या अनुभवाचा आनंद घेत आहे. पण हे सगळं पाहून कीर्ती अस्वस्थ होते आणि शिवा सीताईमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करते. मात्र सीताई थेट तिच्या कानाखाली वाजवते. दुसरीकडे आशू आणि शिवाच्या भांडणामागे दिव्याचा हात असल्याचं समोर येतं. हे सत्य समोर येताच बाई आजी आणि वंदना संतापतात. बाई आजी दिव्याला घराबाहेर काढते. हे सर्व सुरू असताना प्रेक्षकांना मात्र सीताई आणि शिवाचं नातं पाहताना खूप मजा येणार आहे. सीताईची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री मीरा वेलणकर यांनी आपल्या नवीन लुकचा अनुभव सांगितला आहे. गेले वर्षभर मी सीताईची भूमिका साकारत आहे. शिवाच्या विरोधात उभी राहणारी, तिचा स्वीकार न करणारी आणि तिच्या पेहरावावर टीका करणारी अशी ही सीताई होती. पण आता मालिकेत अचानक एक ट्विस्ट येणार आहे. सीताई शिवाचा स्वीकार करणार का? तिचं खरं रूप समजून घेऊन सीताई एक प्रेमळ व्यक्ती, आई आणि सासू म्हणून शिवाच्या वेगळेपणाला आपलंसं करणार आहे. आम्ही दोघी मिळून खूप धमाल करणार आहोत, असं त्या म्हणाल्या. याविषयी त्यांनी पुढे सांगितलं, एरवी पारंपरिक पद्धतीनुसार वावरणारी सीताई आता शिवासारखं पॅन्ट आणि शर्टमध्ये दिसणार आहे. यासाठी मी शिट्टी वाजवायलाही शिकणार आहे.